पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे। तसेच या पाठोपाठ आता मान्सून लांबणीवरती पडल्यामुळे पाण्याचं गडद संकट होताना दिसतंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होतोय। मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये सरासरी केवळ 29% पाणी शिल्लक आहे। त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची वेळ जलसंपदा विभागावरती आली आहे। सध्या 29% पाणी शिल्लक असल्याने शेती आणि उद्योग क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुळा धरणातून आढावा घेतलाय हरीश दिमोटे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामधले जी प्रमुख धरणं आहेत यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय। त्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्ह आहेत। मी आता मुळा धरणामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हे 26 टीएमसीचं धरण आहे। यामध्ये आता केवळ 8.5 टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि जवळपास 2-2.5 टीएमसी पाणी शेतीला हे शेवटचं आवर्तन दिलं जात आहे। त्यानंतर जे पाणीसाठा शिल्लक राहणार आहे हा पिण्यासाठी फक्त राखीव ठेवला जाणार आहे। दुसरं जे धरण आहे भंडारदरा धरण, त्यामध्ये 11 टीएमसीचं हे धरण आहे। त्यामध्ये जवळपास 27-28% फक्त पाणी शिल्लक आहे। तिसरं जे निळवंडे धरण आहे यामध्ये 23% म्हणजे साधारण 2 टीएमसी पाणी शिल्लक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतीचं आवर्तन जे आहे ते भंडारदरा आणि जे निळवंडे धरणातनं होणार नाहीये। तिथलं पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी 15 मे पासूनच पाऊस सुरू झालेला होता। त्यामुळं या तिन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू होती। त्यामुळे झपाट्यानं पाणी जे धरणामध्ये येत होतं। यावर्षी मात्र अजूनही पाऊस आलेला नाहीये। हवामान खात्याने सांगितलंय की पाऊस उशिरा येईल। त्यामुळे कुठेतरी नगरकरांना चिंता लागलेली आहे, कारण नगरचे जिल्ह्यातील सगळे जे उद्योग आहे, शेती आहे किंवा गावोगावच्या ज्या सगळ्या पाणी पुरवठा योजना आहेत ते या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणावरती अवलंबून आहे। जर वेळेत पाऊस आला नाही तर मात्र नगर जिल्ह्यातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसत आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। पुढची बातमी